आम्ही काही लग्न जोडणारा बुवा नाही, आम्ही फक्त मार्गदर्शन करणारा बुवा. मार्गदर्शनातूनच लग्न जुळते, बुवाकडे जाऊन लग्न जुळत नाही, हे तेवढं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून पुनश्च एकदा सर्व केगाव ग्रामवासियांना गुरुदेव शिवा मंडळांना धन्यवाद देऊन होणाऱ्या गोपाल काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो. काही प्रमुख पाहुणे येतील नंतर आपल्या काल्याच्या कीर्तनामध्ये, त्यांचंही मार्गदर्शन होईल. 1:30 वाजला, बरोबर 3-3:30 वाजेपर्यंत आपलं काल्याचं कीर्तन आटून जाईल. काला म्हणजे शेवट. गुरुदेव सद्गुरु आळकोजीने कृपा सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो, आशीष ले मुझको दिया. तब से भजन लेखन बड़ा, इस हाथ से थमले नहीं, गंगा प्रवाहित वाक्य रचना सजती होते. राष्ट्र संत तुकोजी महाराज लिहितात तरकी वर्णामध्ये, ज्याप्रमाणे आळकोजी महाराजांनी मला गुरुप्रसाद दिला, माझ्या हाताला लिहिण्याला सुरुवात झाली. 3538 भजन, सदविचार प्रवाह, लहरकी बरका, ग्रामगीत्या, 14 अध्याय, 4674 ओव्या, प्रार्थना, त्या प्रार्थनेमधले शब्द अष्टक मध्ये 17 शब्द, 21 शब्द, 21.5 शब्द, 22 शब्द, म्हणजे है प्रार्थना गुरुदेव असे. याच्यापासून मंगल नाम तुम्हारा तर अष्टकापर्यंत है प्रार्थना गुरुदेव असे. असे 125 शब्द टाकले, असे अनेक शब्द टाकले. आणि महाराजांनी आपलं लिखाण पूर्ण केलं. गंगेचं पाणी ज्याप्रमाणे वाहत राहते त्याप्रमाणे. राम कृष्ण
करा याच्या आजोबरा काही ते भजन घेतलं होतं तुकोजी महाराजांचं काल्याच्या महत्वावर. यावर्षी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग घेतो. प्रत्येकाला पाठ असणारा आणि प्रत्येकाच्या मुखातून ऐकून घेणारा प्रत्येक कीर्तनकार तोच अभंग घेतात. मी तोच घेतो पण प्रत्येक पंढरीनाथ भगवान की थोडा बेसले बघूया. गोपाळ काल्याचं कीर्तन. माझा पहिला प्रश्न आहे तुमच्या गावात कीर्तनाची आवड? हॅलो महाराजांचे स्वागत. सन्माननीय महाराज करणवाडी यांना सापडलेला होता आणि त्यांनी परत केला, त्यानिमित्त त्यांचे सुद्धा स्वागत. ज्योत्स्नाताई ते स्वागत. सविताताई खाडे करतील आणि त्यांनी सुद्धा स्टेजवर यावे. आता व्हिडिओचं पोट काढ. आता बघ व्हिडिओ करते आता कर. आपण येईन कवा फेमस व्हायचा. हा चालू कर. चलो माझं पूर्ण नाव साव सविता गजानन खाडे, तहसील वरोरा, जिल्हा चंद्रपूर, राहणार बामर्डा आणि पोस्ट सोई. काल मी या गावाला कार्यक्रमासाठी आली, परंतु मालेगावला थांबली. यांचे एक दुकान होते ज्योत्स्नाताईचं. आम्हाला घ्यायसाठी आमचे टोंगी भाऊ आले. माझी ताट तिथं हरवली होती पण माझं काही लक्ष नाही. पण मी इथं महाराजांचे नमस्कार करायला लागली तेव्हा मला आठवण आली. व्हिडिओ
का बरं चांदीची चाड केवढ्याची आहे? 4,000ची. सोन्याची केवढी असन? सोन्याची केवढ्याची असन? संपलं आपलं. थोडं बोलू आता आपण. सोन्याची केवढ्याची असन? 1-2 लाख. हा, 3 लाख. आता सोनं भरपूर आहे. नाकाची नथ घ्यायला गेलं नथ 5,000ची एवढीची आहे. येतो बस. बोराचा काटा घालणं बरोबर तिची. काढानुसार लोक सोन्याची पाहिजे, नथ पाहिजे. पण माणूस हा सोना आहे हे जो काही अजून समजलं नाही. तुकडोजी महाराज सांगतात, सोन्यापेक्षा तुले सोन्यासारखा देह मिळाला, त्याला तुनं नशेमध्ये, व्यसनामध्ये, अहंकारामध्ये, मीपणामध्ये खतम करून टाकलं. मानव जन्म हिरा मिला पर चीज तूने क्या किया. तुकडोजी महाराज म्हणतात, हिरा आपण सोन्याला हिरा म्हणतो ना, तुकडोजी महाराज माणसाला हिरा म्हणतात. मानव जन्म हिरा मिला, माणसासारखं सोनं भेटलं तुले शेगाव मध्ये, तुला याचं काय केलं? मी कुणाला उद्देशून बोलत नाही, पोरायने की अंगावर याव नाही. हा, म्हणत आजच्या गावात आम्हालाच का बे? अरे बापू, माझ्या वर्षी यावर्षी धीरजचा नंबर आहे. नावच आहे त्याचं धीरज, तरी पण तो धीर धरून आहे. हे तेवढंच महत्वाचं आहे. चांगला पोरगा आहे, स्वभाव खूप साधा आहे, आणि साध्या पोराले चांगल्या पोरी पसंत करत पाय या काळात. मी मला सांगतो, तुम्हाला माझं सांगतो. 22 एकर शेती आहे माझ्या गावामध्ये. आमच्या सोबत जे सुभाष भाऊ बर्डे राहत होते, नाव ऐकलं असं, सुभाष भाऊ बर्डे, गुरुदेव शिवमंडळाचे प्रचारक. त्यांना वाटलं की बाबा शेती जरी नाही, आपण पोरगा चांगल्या मार्गात आहे, कष्टी काय, मुलीला जगवतो. त्यांनी त्याच्याच नातेवाईकाच्या पोरीले माझ्यासाठी मागणी केली होती. आता विषय निघाला म्हणून मी सांगून राहिलो, आणि सांगायला काही लाज नाही. मग लग्न झालं, पोरगंही झालं, ते नाही. पण उदाहरण निघलं काळानुसार म्हणून मी सांगत आहे. त्या पोरीनं मला का म्हटलं होतं, मग तो धोतर घालते, कीर्तनाला जाते, आणि त्याच्या मागं मी हिंडाव का? हे खरं आहे बरं. मी बाबाजीच्या स्टेजवर बोलत आहो. मुलींचं काय उत्तर होतं, मी तर म्हटलं नव्हतं, त्यांची इच्छा होती. पण ते पोरगी म्हणाली, तो कीर्तन करण, धोतर घालन, त्याच्या मागं मागं हिंडू का म्हणे. आता माझी बायको हिंडत नाही आहे का? हिंडत नाही आहे का? बरं आपण कायच्यासाठी हिंडतो जी? हा, कायच्यासाठी हिंडतो सांगा बरं आपण. हा, बरोबर आहे. त्याच्यासाठी, पोटासाठी. तुने जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल, कुणालाही झालं, माझा तो जो व्यवसाय आहे, शेतकरी आहे तिने शेतात, कॉम्प्युटरवाला आहे तिने कॉम्प्युटरवर, कोंबडं कापायचं आहे तर तिने पुरा नेऊन टाका लागला. तुम्ही बाबा आपल्याकडे आलंच पाहिजे. तो विषयच नाही आहे. एखाद्याचा धोब्याचा धंदा आहे तर त्याले बाई धुणं धुते, माणूस अरे माणसाले पाहिजे 7 तास लागेल तेव्हा लग्न कर, नाही तर अशीच राय संगती. म्हणाव मी लग्न करावं, त्यानं कामाला जाऊन मी बेड दाबाव. आम्ही आज लोक आपल्यावर येते. कोण सांगते? तुकडोजी महाराज सांगते काय तसं. मित्रांनो झोपत जाईल, तू जात जा, तू हाडं झिजवत जा, कमावून आणत जा.
सांगते का? ऐकून घ्या तुकडोजी महाराजाची ग्रामगीता लग्नाच्या याच्यावर अध्याय 21वा वैवाहिक जीवन ओवी क्रमांक 12 कसं पोरग पाव आणि पुरीच्या बापानं का पाव. तुकडोजी महाराज आम्हाला सांगतात या ओवीत वडिलाने पावली एक खून, पुरीचं लग्न करायचं आहे ना एक खून पाहिजे. काय लग्न करता आंधळे होऊन डोळे नाही आहे तुझे, पश्चातापाचे कारण न पडावे कधी. कोण सांगते तुम्हाला? ज्या पोरा बापाची पोरगी आहे त्याला चिंता नाही आहे त्याच्या पुरीची, पण तुकडोजी महाराजाची चिंता आहे. लोक म्हणते तुकडोजी महाराज का सांगते? ऐकली का ग्रामगीता? बाबाजीने माहित होत तुमच्या मुलाची चिंता तुम्हाला नाही आहे, तुकडोजी महाराजाले आहे. अशा घरी पोरगी द्या ते पोरग सात्विक आहे. नका भाऊ प्रॉपर्टी, नका भाऊ धन, नका भाऊ बंगला म्हणते तुकडोजी महाराज. एक खून पा, फक्त एक खून. कोणती? पोरग सात्विक पा, एक खून पा. साधा आहे का होय? 2-2 वर्षात दिवस होत आहे. तेव्हा माझी बायको बसून आहे. माझं लग्न आणि हिच्या चुलत बहिणीचं लग्न सारखंच झालं. विषय निघला म्हणून सांगतो, सांगायला काही लाज नाही. कोणी नातेवाईक असेल तर त्यांनाही सांगत जा. मग मोठा बाप मग कातड काढन त्याने आपलं घेणं देणं नाही. आपण कोणाच्या बापाचा नोकर नाही, कोणाच्या काही दबेल नाही. सासऱ्याचं लसूण खाल्लं नाही त्याने दबेल नाही तर कोणाला जुलत सासऱ्याला घेईन त्यांनी. आज ही माझ्या सोबत आहे आणि हिची बहीण नाही खरीच आहे जाऊन. मग विचारात किती फरक आहे, किती फरक आहे विचारात. समजला का आम्हाला जीवनाचा काला? एकदा लग्न झालं असं माय बापा नाही म्हणाले पाहिजे, पुरी नाही म्हणाले पाहिजे, मरण तरी चालत. जसा पाहून दिला त्याच्या सोबतच आयुष्यभर संसार काढी. वयाच्या का स्त्रिया नव्हत्या का? जेवढ्या म्हाताऱ्या बाया आहेत तेवढ्याच्या डोक्यावर शेव आहे. त्या पहिले लोक म्हणत नव्हते का पहिले कोंबडे चांगले लागत होते गावरानी. आता मिस्टिक येते बी म्हणते कोंबड्यात. हे अमेरिकेचे अंडे आणते इकडं, गावरानी कोंबड्यानं फोडते आणि तुम्हाला गावरानी होई म्हणून चारते. आणि मग तुम्हाला चिकन गुन्हे आहे असे लक्ष्मी मारते. काय झालं कोंबड्यानं? चिकनले अंडे खाता. हेवा लग्न झालं, पोरीले मुलगा आवडत नव्हता. 2 महिन्यात पोरीनं बापाले सांगलं, बाबा मला हा मुलगा आवडत नाही, सोड चिठ्ठी पाहिजे. बाप म्हणत होता समजू घे. पोरगी नाही ऐकली. पोरगी वकिलाकडे गेली. वकिलाले म्हणायला लागली, साहेब मला माझ्या नवऱ्यापासून सोड चिठ्ठी पाहिजे. वकिलाने समजवायचं काम केलं. वकीलही बोलला, बाई म्हणे 2च महिने झाले समजोता घे. त्या पोरीनं वकिलाने उत्तर दिलं, म्हणे साहेब एखाद्याला कारल्याची भाजी आवडत नसेल तर का खाव? समजलं का? अरे समजलं ना? का दिलं पोरीनं उत्तर वकिलाने? एखाद्याला कारल्याची भाजी आवडत नसेल तर का खाव? याचा अर्थ काय होते? म्हणजे तिने तो माणूस आवडत नाही. वकिलानं उत्तर दिलं. वकील तो वकीलच होय. बाई तुला कारल्याची भाजी आवडत नव्हती तर ताटात नाही घ्यायची. आवडत नव्हता ना तर पहिलं सांगा तो माय बापाले म्हणजे ह्या आवडत काय झालं. केस टाकली. 5-6 वर्ष झाले इकडं तिकडं फिरता दोघांच्याही मनात पुन्हा एक विचार झाला. 6-7 वर्षानं दोघे पुन्हा एकामेकाले फोन मारायला लागले आणि बोलायला लागले. हर पल तेरी याद मुझे तड़पाए, हर पल तेरी याद मुझे तड़पाए.
छोड़ के मुझे छोड़ के मुझे छोड़ के मुझे छोड़ के जम्बुक मेंढे डुकरे बकरे बहुत मेरे पर काय करू यांना सलामी करण्यासाठी मला हवा माणूस मला माणूस द्या माझा माणूस द्या हो माणूस द्या माझा माणूस द्या हो मागता माणूस द्या माणूस द्या माणूस द्या या काळात माणसाची लोक काय सांगते तुकडोजी महाराज जगाच्या पाठीवर अनेक संत झाले. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जन्माले याच कसं. ऐकून घ्या काल्याच्या महत्वावर. वाढवून घेतो बाबू देऊन द्या ना बाबा. मी त्याने सांगलं तुम्ही काही त्याला वाढव 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 देऊन द्या 100 रुपये. त्याचं पुराच लग्न आहे ते मेले नाही पाहिजे तर लग्न होत परत म्हणून वाढवलं. आपला विषय कोणता होता? दिल के पास तुम रहती हो. तुकडे पत्रे बहुत मिळे परी काय करू यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला. आपला विषय सुरू होता तुकडोजी महाराजचा जन्माले याच कसं. ऐकून घ्या. ज्यानं 24 वर्ष ब्रह्मचार्य पाळला तुकडोजी महाराज हे आपले लेकर आपलं संतान आपली पिढी आपले संस्कार कसे बदलत आहे तर ते तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात. जगातल्या एकाही संतानं नाही सांगितलं ज्यानं 24 वर्षापर्यंत ब्रह्मचार्य पाळलं पाहिजे तर महाराज मध्ये त्याच संतान 100 वर्ष जगते. आता ऐकून कसं जगते ना कसं पाळा लागते. अध्याय 2 धर्माध्याय ओवी क्रमांक 32 पासून तो ओवी क्रमांक करिता पदार्पण ब्रह्मचार्याश्रम लागे जाण या मुलाश्रमाचे ब्रह्मस्थान पाया म्हणावा जीवनाचा. ब्रह्मचर्य काय पुरायनो आपल्या जीवनाचा पाया आहे. ज्याचा ब्रह्मचार्याश्रम साधला त्याचा पुढील काळ उत्कर्ष गेला. मग प्रत्येक आश्रम त्याला उत्तरदायी वाटत असेल. या ब्रह्मचार्याचे साधन कुठून चालते चाले गर्भधारणे. काय तुकडोजी महाराज सांगतात. ज्या माणसानं 24 वर्षापर्यंत ब्रह्मचार्य पाळलं आणि त्यांच्या समोर त्याचा जे संतान येणार आहे तर तुकडोजी महाराज म्हणतात ते संतान फलभीमासारखं 100 वर्ष जगते म्हणते. त्याच्यासाठी पुरायला ब्रह्मचार्य पाळलं पाहिजे. संतूनच नाही पाळलं तू या चेहऱ्याची म्हणून आहे असंही होते. अरे ब्रह्मचार्य पाळणारा माणूस तेजी राहते तेजही राहते तर कुणी कुणी बारीकही राहते. परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु बारीकच होते पण ब्रह्मचार्य पाळलं होतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज गोकुळात लिहिलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस हा अभंग लिहिला त्यावेळेस तुकाराम महाराजावर नाही लिहिला गोकुळातल्या कृष्णावर लिहिला. कृष्ण बोलत होता तुकाराम महाराजासोबत आणि कृष्णाने तुकाराम महाराजाला सांगलं म्हणजे महाराज शेवटचं कडवं तुम्ही घ्या पण या अभंगात पूर्ण
करा पहा खाण्याचा अभंग कसा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात या तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. गोकुळात म्हणत आहे गोपाळवासियांनी, हे गोकुळांनो, पोरांनो, बायांनो, महिलांनो, स्त्रियांनो, माझ्या माग माग या. कृष्णाला माहित होतं मी कोण आहे, मी भगवंत आहे. पण गोकुळातले काय काय आता पोरासोबत पोरं जात होते. पहिला एक काळ होता, एखाद्या पोरानं म्हणलं चालते का रे पोराले, पोरं हो चालते का रे कोकणाले बिलांची चले हो. पण मोठ्या माणसानं कृष्णाने विचारलं या मागा आम्ही कायले येऊ रे. आता तुकडीजी महाराज सांगत आहे, अरे सांगत त्याच्या माग जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, गरजून या सांगे. ओ संत गरजून या सांगे. ओ सांगे संत जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, गणनुदिया गावे. संत गणनुदिया गावे, संत गणनुदिया गावे. तेथे घेऊनी विश्वास, तेथे घेऊनी विश्वास. चित्ती करावा अभ्यास, चित्ती करावा अभ्यास, चित्ती करावा अभ्यास, चित्ती करावा अभ्यास, चित्ती करावा अभ्यास. दुनिया जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, जावे त्यांच्या मागे मागे, गरजूजिया गावे. संत गरजूजिया गावे.